मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। एमएमआरडीए क्षेत्रातल्या भाडे तत्वावरील घर योजनेत आता गिरणी कामगारांसाठी 50% घरं राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। या निर्णयामुळे गिरणी कामगारांसाठी आणखी 7700 घरं उपलब्ध होतील। मात्र हाच निर्णय 3 वर्षापूर्वी आघाडी सरकारनेही घेतला होता। त्यामुळे आता निर्णय नको, घराचं वाटप कधी करणार याची तारीख जाहीर करा अशी मागणी गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता इसवलकर यांनी केली आहे। आतापर्यंत गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागांवर बांधण्यात आलेल्या घरांचं वाटप केलं जायचं। मात्र या निर्णयामुळे भाडे तत्वावरील घर योजनेतही गिरणी कामगारांना घरं मिळणार आहेत। आघाडी सरकारने 21 फेब्रुवारी 2000 साली हा कायदा केला। एमएमआरडी रिजन मध्ये जी घरं तयार होतील त्याच्यातली 50% घरं ही गिरणी कामगारांना द्यायचं हा आघाडी सरकारचा कायदा केलेला आहे। या कायद्याप्रमाणेच या सरकारने सुद्धा मागील जी लॉटरी काढली त्याच्यामध्ये 2200 घरांचं वाटपही झालेलं आहे, जी आपल्या सोमाटा ह्याच्यामध्ये घरं आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलेलं आहे की पुन्हा 7500 घरं ही ते वाटणार आहेत। ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे जशी घरं तयार होतात तसं वाटप होत आहे। पण खऱ्या अर्थाने जर कायदा केला असेल तर तो पृथ्वीराज चव्हाणांनी तो कायदा केलेला आहे। त्या कायद्याची अंमलबजावणी हे सरकार करत आहे, ही चांगली गोष्ट आहे।